नमस्कार, मी आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव, गाव तिनिसमाड या ठिकाणी मी आलेलो आहे। नमस्कार, मी आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव, गाव तिनिसमाड या ठिकाणी मी आलेलो आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज रस्ता दाखवतो। आचपामधून जो रस्ता जातो तिनिसमाडला, हा रस्ता कोणत्या पद्धतीने आता झालेला आहे, या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवतो। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, हा मेन रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, जो धडगाव तालुक्यातील आचपा या गावामधून तिनिसमाड या गावामध्ये जातो। एक मात्र हा रस्ता आहे। तर मित्रांनो, हा मुख्य रस्ता आहे, तो या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे ते तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहू शकतात। तर या रस्त्यावरून पाणी वाहताना देखील आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला भेटेल। हा बघा मित्रांनो, पूर्ण रस्ता खोदला गेलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। बघा किती खोल खड्डे या ठिकाणी झालेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। मित्रांनो बघा, माझा जो पाय आहे तो किती अर्धा या खड्ड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल। इतके मोठे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत। तर इतकेच नाही मित्रांनो, या ठिकाणी इतकाच खड्डा झालेला किंवा या रस्त्याची या ठिकाणी या एरियामध्ये इतकीच अवस्था अशी झालेली असं नाही, तर हा रस्ता अधूनमधून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे किंवा या रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर मित्रांनो, माझी एक विनंती आहे संबंधित प्रशासनाला की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे। कारण की मित्रांनो, या रस्त्यावरून तिनिसमाड या गावातील जे शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी या रस्त्यावरूनच शाळेमध्ये जात असतात, येत असतात। आणि त्या गावातील गर्भवती महिला जरी असेल तरी त्यांच्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे। आणि ॲम्ब्युलन्स जरी एखादं अपघात झाला असेल किंवा एखादी दुःखद घटना झाली तरी त्या गावामधून दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी देखील हाच मुख्य रस्ता आहे। आणि व्यापाऱ्यांसाठी किंवा ग्रामस्थांसाठी देखील हाच एकमेव मुख्य रस्ता असल्याकारणाने या रस्त्याची मोठ्या प्रकारात या रस्त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर मित्रांनो, आमची एक संबंधित डिपार्टमेंटला एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या रस्त्याची पाहणी करावी किंवा पाहणी झाली असेल तर या रस्त्याची दुरावस्था किंवा या रस्त्याला पुन्हा नवीन तयार करून देण्याचा कामी लवकर लागायला पाहिजे किंवा या रस्त्याला पुन्हा लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे, अशी आमची एक विनंती आहे। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अद्याप तुम्ही गोविंद पावरा यूट्यूब चॅनलशी जोडला नसाल तर खाली नाव आहे सबस्क्राईबचं, त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जोडा। या व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा।